नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में बात होगी नांदेड़ की, जहां नांदेड़ शहर में भिक्खु महासंघ और बौद्ध बांधव ने मोर्चा निकाला। और साथ ही बात होगी नांदेड़ की, जहां महाबोधि महाविहार को बौद्धों के अधीन करने की मांग को लेकर माहुर के धम्म बंधुओं ने दिया ज्ञापन। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। बोधगया के महाबोधि महाविहार बौद्ध भिक्षु बौद्ध के कब्जे में देने के लिए है मांग को लेकर नांदेड़ में भिक्खु महासंघ और बौद्ध समाज बांधव ने मोर्चा निकाला। मोर्चा नांदेड़ शहर के कृषि उत्पन्न बाजार समिति मैदान में शुरू हो गया और महात्मा फूले पुतला शिवाजी नगर वजीराबाद छत्रपति शिवाजी महाराज पुतला मार्ग से जिलाधिकारी कार्यालय तक निकाला गया। छत्रपति शिवाजी महाराज पुतले के सामने इस मोर्चा का रूपांतर सभा में हो गया। वहीं जिलाधिकारी को निवेदन दिए गए। इस मोर्चे में भिक्खु महासंघ और बौद्ध बांधव बड़ी संख्या में नजर आए। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर तेलंगे की रिपोर्ट। संपूर्ण विश्व के बौद्ध अनुयायियों के श्रद्धा स्थान बोधगया स्थित महाबोधि महाविहार को गैर बौद्धों के कब्जे से मुक्त कर बौद्धों के अधीन करने की मांग को लेकर माहुर के धम्म बंधुओं ने 24 मार्च को तहसीलदार माहुर के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को लिखित ज्ञापन सौंपा। ज्ञापन में कहा गया कि इस मांग का समर्थन संपूर्ण भारत सहित विश्व भर के बौद्ध अनुयायी कर रहे हैं और माहुर तालुका के बौद्ध अनुयायी भी इस आंदोलन को अपना समर्थन देते हैं। में भारत के महामहिम राष्ट्रपति को तहसीलदार माहुर के माध्यम से दिए गए ज्ञापन में उल्लेख किया गया है कि बोधगया स्थित महाबोधि महाविहार, जो संपूर्ण विश्व के बौद्ध अनुयायियों का प्रमुख श्रद्धा स्थान है, सन 1949 के कानून के अनुसार गैर बौद्धों के अधीन है। इस ऐतिहासिक महाविहार को गैर बौद्धों के कब्जे से मुक्त कर बौद्ध भिक्षु संघ और बौद्ध समुदाय को सौंपने के लिए महाविहार मुक्ति आंदोलन जारी है। वहीं ज्ञापन में आगे कहा गया कि महाबोधि महाविहार यूनेस्को द्वारा विश्व धरोहर स्थल घोषित किया गया है, लेकिन 1949 के मंदिर अधिनियम के अनुसार इसे गैर बौद्धों के प्रशासन में रखा गया, जो संपूर्ण विश्व के बौद्ध अनुयायी के लिए अन्यायपूर्ण है। इस कारण पूरे भारत में ये आंदोलन तेज हो रहा है और माहुर जिला नांदेड़ महाराष्ट्र के बौद्ध अनुयायी भी इस आंदोलन को सक्रिय समर्थन दे रहे हैं। इसलिए सरकार से मांग की गई है कि 1949 का मंदिर अधिनियम निरस्त कर महाबोधि महाविहार को पूरी तरह बौद्ध भिक्षु संघ और बौद्ध समुदाय को सौंपा जाए। इस ज्ञापन में प्रमुख रूप से भिक्षुणी आराध्य खेमा, साथ ही सर्वधर्मीय विवाह सम्मेलन के महाराष्ट्र भर में प्रसिद्ध रहे प्रकाश गायकवाड़, डॉक्टर जनक मानगर, मनोज कीर्तने, रेणुका दास वानखेड़े, विजय भगत, गणेश खड़से सहित कई लोग उनके हस्ताक्षर हैं। प्रकाश गायकवाड़ हे आपल्यावर काय प्रतिक्रिया आहे ते बघू। बिहार राज्याचे जे बुद्धगया आमचं जे तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये एक विहार ज्याला महाबोधी विहार ते आज रोजी इतर समाजाच्या ताब्यात आहे आणि तिथे ते समाज कुठलेही कर्मकांड करून जे काही कार्य करत आहेत ते आमच्या बुद्धांच्या विचाराला हेळसांड करत आहेत आणि ज्या त्या धर्माचं जे काही तीर्थक्षेत्र असते, तीर्थस्थान असते, ते त्या त्या समाजापुरतंच असते आणि आमचं बुद्धाचं असून ते जर इतर कोणी त्याचा जर गैरवापर करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही। म्हणून पूर्ण देशभर बौद्ध बांधवांतर्फे राष्ट्रपतींना निवेदन या महिन्यात देण्यात येत आहे आणि त्यासाठी आज रोजी आम्ही तहसील कार्यालयात तहसीलमार्फत निवेदन दिलेलं आहे आणि उद्या सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज एकत्रित येऊन माननीय कलेक्टर साहेबांना महामोर्चाद्वारे एक निवेदन आम्ही देणार आहोत, ते बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळण्यासाठी। सी न्यूज बौद्ध बंधू इथं आलेले आहे आणि मान्य तहसीलदार यांना एक तुम्ही हे कशाचं निवेदन देत आहात? आम्ही महाबोधी महाविहार या मुक्ती आंदोलन गेल्या 35 दिवसापासून चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त होण्यासाठी आणि 1949चा ॲक्ट हा समाप्त करण्यासाठी महाबोधी महाविहार बुद्धगयेला आहे। खरं म्हणजे ते शैव पंड्यांच्या ताब्यामध्ये आजही आहे। 1893ला अनागरिक भंते यांनी सर्वप्रथम हे महाबोधी महाविहार पंड्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आंदोलन केलं। पुन्हा जवळजवळ 100 वर्षाच्या नंतर
भंते नागार्जुन सुरे ससाई यांनी 1991ला पुन्हा हे आंदोलन चालू केलं. दोन्ही वेळेस यश आलेलं नाही आहे आणि म्हणून आता देश आणि विदेशातले सर्व भंते यांनी पुढाकार घेऊन 12 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे, महाविहार आहे. ज्याप्रमाणे हिंदूंना मंदिर असतं, ख्रिश्चनांना चर्च असतं, शीखांना गुरुद्वारा आहे, मुस्लिमांना मस्जिद आहे, त्याचप्रमाणे बौद्धांचं हे महाविहार हे आमचं जागतिक कीर्तीचं आणि तथागतांना संबोधी त्या ठिकाणी प्राप्त झाली हे वैश्विक ठिकाण आहे आणि म्हणून हे बौद्धांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे ही आमची आणि समस्त जगातल्या बौद्ध अनुयायांची मागणी आहे. त्यानंतर आणखी काही सांगण्यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या त्या आहेत की 1949चं जे मंदिर ॲक्ट आहे त्याला टेम्पल ॲक्ट म्हणलं जाते. आज आपण भारत स्वतंत्र झाला 1947ला, त्याच्यानंतर तो टेम्पल ॲक्ट झाला, पण 1950ला भारताचं संविधान लागू झालेलं आहे. त्याच्या आधीचा कायदा आता कसा लागू, त्याचं काही औचित्य असण्याचं कारण नव्हतं. पण 9 लोकांची ती जी एक समिती आहे, ट्रस्ट आहे, त्यामध्ये 4 हिंदू म्हणजे शैव पंडे असलेले ब्राह्मण आहेत, 4 बौद्ध आहेत आणि जो 9वा अध्यक्ष आहे तो तिथला स्थानिकचा बुद्धगया जिल्ह्याचा जो कलेक्टर असेल तो कलेक्टर तिथला म्हणजे सवर्ण कलेक्टरच तिथला अध्यक्ष असणार. म्हणजे 5 लोक कोणत्याही मीटिंगमध्ये बहुमताने ते निर्णय घेऊ शकतात. हे 4 बौद्धांना विचारण्याची गरज नाही. खरं म्हणजे युनेस्कोनं हे विश्व धरोहर जाहीर केलेलं आहे आणि हे बुद्धांची मालमत्ता आहे, बुद्धांचे हे अस्तित्व आणि आमचं अभिमानाची स्वाभिमानाचे ठिकाण आहे. हे इतरांच्या ताब्यात कसं काय? त्या ठिकाणी बुद्ध तर विज्ञानवादी होते आणि तिथं हे पंडे लोक कर्मकांड करत आहेत, त्या ठिकाणी पिंडदान करत आहेत, अनेक प्रकारचे जे नको ते विधी त्या ठिकाणी होते आणि बुद्धाच्या विचारांनाच त्या ठिकाणी तिलांजली देण्याचं काम होते आहे. म्हणून बुद्धाचा शांतीचा, समतेचा, ममतेचा, करुणेचा जो काही संदेश आहे तो संपूर्ण जगामध्ये त्याच ठिकाणाहून जातो आणि तेच ठिकाण कलुषित करण्याचं काम हे पंडे करत आहेत. आणि म्हणून संपूर्ण जगातल्या आणि देशातल्या खास करून बौद्धांची आणि धर्मगुरू जे आपण आमच्या बौद्धांचे म्हणतो भंते यांची ही मागणी आहे आणि या मागणीला आमचा माहूर तालुक्याचा सक्रिय पाठिंबा आहे. आणि ही मागणी आम्ही लावून धरत आहोत की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे बौद्ध विहार मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं. त्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत आणि आम्ही तहसीलदार मार्फत बुद्धगयाचे कलेक्टर, बिहारचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे विनंती करतो की आपण तातडीनं पावले उचलावीत आणि तो 1949चा जो टेम्पल ॲक्ट आहे तो रद्द करून आमचं श्रद्धास्थान आमच्या मालकीचं करावं आणि मुक्त करावं. मालकीचं करावं आणि मुक्त करावं. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता गणेश की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।